दुसऱ्या एका गोष्टीची मला आठवण करून द्यायची आहे, ज्यांनी ज्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली त्यांच्या विरोधात कदाचित आम्ही रस्त्यावर उतरू शकलो नसत, पण त्यावेळेस तळपळाची आग मस्तकात गेली. पण खऱ्या अर्थानं आता राग व्यक्त करायची वेळ आली आहे. ज्यांनी संविधानाची भाषा बदलण्याची भाषा केली होती त्यांच्यासाठी लढा फक्त आपणच देऊ शकतो. तो लढा म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा झेंडा आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. म्हणून आदरणीय दादांचं राजकारण हे सर्व समावेशक, 18 पगड जाती जमातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन चालणारा हा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनसे आघाडी एकत्रित आपले उमेदवार या भागामधून दिलेले आहेत. एक भगिनी म्हणून मी विनंती करायला आले, खऱ्या अर्थाने हा विचार समाजामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे. महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, माझ्या बांधवांची संख्या थोडीफार कमी असेल, पण मला आवर्जून सांगायचंय, राज्याचं आणि देशाचं अर्थकारण आणि राजकारण बदलण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर त्या मातृत्व शक्तीमध्ये असते. आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असताना या मातृशक्तीला जाणीव झाली आहे की आता आपल्याला बदल घडवायचा, आणि म्हणून निश्चितपणाने ही बदल घडण्याची ताकद या आमच्या सगळ्यांमध्ये आहे. हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. आदरणीय प्रांत